नमस्कार, मी प्राध्यापक केळकर. काल आपण जे काही सिलेबस इंट्रोडक्शन्स पाहिलेला होता तिथून आज पुढे आपलं कृषी भूगोलाचं लेक्चर्स जे आहेत हे कृषी भूगोलाचं लेक्चर्स या ठिकाणी आपण सुरुवात करूया. आता कृषी भूगोलाची सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी माहिती असावं की भूगोल हा शब्द किंवा भूगोलाबद्दल थोडक्यात तुम्हाला अगोदर माहिती या ठिकाणी सांगतोय. भूगोल हा मराठी शब्द भू आणि गोल या दोन मूळ शब्दापासून जो आहे ह्या दोन मूळ शब्दापासून या ठिकाणी तयार झालेला दिसून येतो. भू शब्दाचा अर्थ पृथ्वी आणि गोल या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर चेंडूसारखा त्रिमितीय आकार असा आहे. म्हणून भूगोल म्हणून जर पाहिलं तर पृथ्वीचा अभ्यास जो आहे हा पृथ्वीचा अभ्यास या ठिकाणी मानलेला दिसून येतो किंवा पाहायला भेटतो. या भूगोलाच्या अनुषंगातून जर विचार घेतलं तर इरोटोथेनिस या ग्रीक तज्ञांनी याचा सर्वप्रथम अभ्यास जो आहे हा सर्वप्रथम अभ्यास या ठिकाणी केला दिसून येतो. इरोटोथेनिस इसवी सन पूर्व 76 ते 194 या काळामध्ये जे आहेत हे या काळामध्ये हे इरोटोथेनिस या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सर्वप्रथम भूगोलाचा अभ्यास जो आहे हा भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी सुरुवात केलेला दिसून येतो. याच्यात प्रामुख्याने जर विचारात घेतलं तर त्या अनुषंगातून जर पाहिलं तर त्यांनी ग्रीक भाषेमध्ये जॉग्राफिया हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ 3 खंडामध्ये जो आहे हा 3 खंडामध्ये या ठिकाणी लिहिला आणि त्याच्या अनुषंगातून भूगोलाला सर्वप्रथम जॉग्राफी ही संकल्पना इंग्रजी भाषेमध्ये यांच्या अभ्यासापासून जी आहे ही यांच्या अभ्यासापासून या ठिकाणी रूढ झाली दिसून येतं किंवा पाहायला भेटतं. आता याच्यात प्रामुख्यानं जर पाहिला तर जॉग्राफी हा शब्द आला कुठून. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे की जॉग्राफिया हा जो काही ग्रीक शब्द आहे या जॉग्राफी या ग्रीक शब्दापासून जॉग्राफी या शब्दाची निर्मिती जी आहे ही निर्मिती झाली दिसून येतं. मग हा जॉग्राफी हा शब्द एक आहे का तर नाही. हा जॉग्राफी हा शब्द 2 वेगवेगळ्या ग्रीक शब्दापासून जे आहेत हे शब्दापासून या ठिकाणी तयार झालेला आहे. याच्यातला पहिला शब्द पाहूत आपण. हा जो काही तुम्हाला जिओ दिसतोय हा जिओ म्हणजे या ठिकाणी अर्थ किंवा पृथ्वी आणि दुसरा शब्द हा जो काही ग्राफिया दिसतोय हा ग्राफिया म्हणजे टू डिस्क्रिप्शन्स किंवा वर्णन करणे. मग थोडक्यात जर पाहिलं तर पृथ्वीचं वर्णन करणारे शास्त्र म्हणून भूगोलाचा उल्लेख जो आहे हा भूगोलाचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करण्यात येतो. शब्दशः अर्थ जर तुम्ही घेतलात तर पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र किंवा जॉग्राफी म्हणजे टू डिस्क्रिप्शन्स अबाउट दी अर्थ असंही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता किंवा पाहू शकता. पण अलीकडच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये भूगोलाचा अर्थ मानव व पर्यावरण यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास असा व्यापक घेतला तरी या ठिकाणी पाहायला भेटतो किंवा चालतो. त्या अनुषंगातून जर पाहिलं तर भूगोलाचा अर्थ जरी व्यापक असला तरी भूगोलाचा वेगवेगळ्या शाखाच्या अनुषंगातून या ठिकाणी अभ्यास करण्यात येतो आणि त्या अनुषंगातून आपण या ठिकाणी पाहूयात. जे काही भूगोल आहे हा भूगोल पहिल्यांदा 2 प्रमुख शाखामध्ये जे आहे ह्या 2 प्रमुख शाखामध्ये या ठिकाणी विभागला जातो. त्याच्यातली पहिली जर शाखा पाहिली तर प्राकृतिक भूगोल आणि दुसरी जर महत्वाची शाखा पाहिली तर ती म्हणजे मानवी भूगोल. ह्या भूगोलाच्या 2 प्रमुख शाखा ज्या आहेत ह्या प्रमुख शाखा आहेत. आता प्राकृतिक भूगोलात पृथ्वीच्या प्राकृतिक आयामांचा किंवा भौतिक घटकांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास या प्राकृतिक भूगोलात केला जातो. तर मानवी भूगोलात जर पाहिलं तर मानवांच्या निरनिराळ्या क्रियांचा अभ्यास जो आहे हा क्रियांचा अभ्यास या ठिकाणी करण्यात येतो. निरनिराळ्या क्रिया म्हणजे कुठल्या तर मानवाने जी काही साधन संपत्तीचा वापर केलेला आहे या साधन संपत्तीचा वापर करून स्वतःचं जीवन सुखमय करण्यासाठी
जे काही घटक निर्माण केलेले आहेत ह्या सर्व घटकांचा अभ्यास या मानवी भूगोलामध्ये जे आहे ह्या मानवी भूगोलामध्ये या ठिकाणी झाले दिसून येतो। त्या अनुषंगातून जर पाहिलं तर प्राकृतिक भूगोलाच्या परत काही शाखा पाहायला भेटतात। त्याच्यामध्ये भूरूपशास्त्र आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या भूरूपांचा अभ्यास करण्यात येतो। दुसरं आहे हवामानशास्त्र, यामध्ये वेगवेगळ्या भागामधील हवामानांची निर्मिती कशी झालेली आहे, हवामानाचं वितरण कसं आहे, हवामान कसं निर्माण झालेलं आहे याचा अभ्यास येतो। सागरशास्त्र, सागरशास्त्रामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या सागरीय घटकांची माहिती या सागरशास्त्रामध्ये जी आहे ही सागरशास्त्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते। आणि चौथी आणि अलीकडच्या काळामध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे ते म्हणजे जैविक भूगोल। मानवाचा आणि इतर पर्यावरणीय घटकांचा अभ्यास या जैविक भूगोलामध्ये जे आहे ह्या जैविक भूगोलामध्ये या ठिकाणी आढळून येतो किंवा पाहायला भेटतो। त्या अनुषंगातून जर विचारात घेतलं तर मानवी भूगोलामध्येही काही उपशाखा आहेत। याच्यात सगळ्यात पहिली शाखा जर पाहिली तर सामाजिक भूगोल, जे समाजाच्या संबंधित याचा अभ्यास जो आहे ह्या सामाजिक भूगोलामध्ये करण्यात येतो। दुसरा आहे वस्ती भूगोल, वस्तीच्या संदर्भात अभ्यास या वस्ती भूगोलामध्ये जो आहे ह्या वस्ती भूगोलामध्ये या ठिकाणी करण्यात येतो। तर राजकीय भूगोल, तर राजकीय भूगोलामध्ये राजकीय घडामोडीचा अभ्यास जो आहे हा राजकीय घडामोडीचा अभ्यास या राजकीय भूगोलामध्ये या ठिकाणी करण्यात येतो। वैद्यकीय भूगोल, मेडिकलच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी असतील या बाबीचा अभ्यास या वैद्यकीय भूगोलामध्ये जो आहे ह्या वैद्यकीय भूगोलामध्ये या ठिकाणी होतो। नंतरची महत्त्वपूर्ण शाखा आहे मानवी भूगोलातली लोकसंख्या भूगोल। लोकसंख्या भूगोलामध्ये जर पाहिलं तर लोकांच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास, लोकसंख्येची रचना असेल, लोकसंख्येचे इतर जे काही घटक असतील या घटकाचा अभ्यास या लोकसंख्या भूगोलामध्ये जो आहे ह्या लोकसंख्या भूगोलामध्ये या ठिकाणी दिसून येतो। अजून एक महत्त्वपूर्ण शाखा आहे ती म्हणजे मानवी भूगोलातली सगळ्यात महत्त्वपूर्ण शाखा जर पाहिली तर ती म्हणजे या ठिकाणी आर्थिक भूगोल जी आहे ही आर्थिक भूगोल या ठिकाणी पाहायला भेटतं किंवा दिसून येतं। आता आर्थिक भूगोल कसं काय झालेली आहे तर वेगवेगळ्या क्रिया प्रक्रियाचा जो काही अभ्यास करण्यात आलेला आहे, आर्थिक घडामोडीचा अभ्यास या आर्थिक भूगोलामध्ये जो आहे मानवाच्या आर्थिक घडामोडीचा अभ्यास या आर्थिक भूगोलामध्ये जो आहे या आर्थिक भूगोलामध्ये या ठिकाणी दिसून येतो। आणि त्या कारणामुळं याचं जसजसं क्षेत्र वाढत गेलेलं आहे त्या अनुषंगातून आर्थिक भूगोलाच्याही काही उपशाखा ज्या आहेत ह्या उपशाखा निर्माण झाल्या दिसून येतात। त्याच्यातली पहिली वाहतूक भूगोल, दुसरी व्यापारी भूगोल, तिसरी औद्योगिक भूगोल आणि आपण जी अभ्यासणार आहोत ती महत्त्वपूर्ण शाखा म्हणजे कृषी भूगोल जी आहे ही कृषी भूगोल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं किंवा दिसून येतं। आता कृषी भूगोलाचा विचार जर केला तर हा शाखाचा संबंधाच्या अनुषंगातून जर पाहिलं तर मानवी भूगोलाच्या आर्थिक भूगोलाची एक उपशाखा म्हणून कृषी भूगोलाचा विचार जो आहे हा विचार या ठिकाणी करण्यात येतो किंवा पाहायला भेटतो। अलीकडच्या काळामध्ये कृषी भूगोलाची आर्थिक भूगोलाचं महत्त्व जे आहे हे महत्त्व या ठिकाणी वाढत गेलं। आर्थिक भूगोलातील अभ्यास विषयाची व्याप्ती जी आहे ही अभ्यास विषयाची व्याप्ती व स्वरूप या ठिकाणी विस्तारित होत गेलं आणि त्या कारणामुळं त्याच्या काही उपशाखा निर्माण झाल्या आणि त्या उपशाखामध्ये सगळ्यात महत्त्वाची उपशाखा म्हणून या कृषी भूगोलाचा विचार जो आहे या कृषी भूगोलाचा विचार या ठिकाणी घेण्यात येतो। आता शेती हा महत्त्वाचा आर्थिक व्यवहार असल्या कारणामुळे जर पाहिलं तर कृषीच्या दृष्टिकोनातून ही एक अलीकडच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये महत्त्वपूर्ण शाखा जी आहे ही महत्त्वपूर्ण शाखा या ठिकाणी असली दिसून येतं आणि त्या कारणामुळं कृषी भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण असल्या दिसून येतो किंवा पाहायला भेटतो। आता कृषी भूगोलाचा मुख्य उगम किंवा स्रोत जर पाहिला तर आर्थिक भूगोलाची एक प्रारंभिक शाखा म्हणून ही शाखा या ठिकाणी उदयास आली आणि या शाखेमध्ये वेगवेगळ्या संशोधनाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास या ठिकाणी झाला आणि त्या कारणामुळं 20व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये जे आहे 19व्या शतकाच्या अखेरीस या शाखेला एक महत्त्वपूर्ण स्थान जे आहे हे महत्त्वपूर्ण स्थान या ठिकाणी लाभलेले दिसून येतं आणि त्या कारणामुळं
कृषी भूगोल जी आहे ही कृषी भूगोल या ठिकाणी व्यवसायाचा भौगोलिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणून कृषी भूगोलाचा विकास जो आहे हा झाला आणि कृषी भूगोल या ठिकाणी अभ्यास केलेली दिसून येतं किंवा पाहायला भेटतं. आता थोडक्यात कृषी भूगोल म्हणजे काय, तर कृषी व्यवसायाच्या भौगोलिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे या ठिकाणी कृषी भूगोल म्हणलं जातं. मग व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणजे वेगवेगळ्या घटकाचा विचार या ठिकाणी करण्यात येतो. आता कृषी भूगोल आजच नाही या ठिकाणी विकसित झाली, जवळपास सुमारे 1200 वर्षापासून या कृषी भूगोलाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास या ठिकाणी करण्यात येतो. पूर्वीच्या ज्या काही मानवाच्या मूलभूत गरजा आहेत ह्या मानवाच्या मूलभूत गरजा भागवणारा एक प्राथमिक व्यवसाय म्हणून जगातील 2/3 लोक जी आहेत किंवा लोकसंख्या या देशाचा आर्थिक विकास जर पाहिला तर या कृषीवरती अवलंबून आहे. आणि त्या कारणामुळे कृषीचा सर्वांगीण व शास्त्रीय अभ्यास करण्याच्या हेतूने कृषी भूगोल ही एक ज्ञानशाखा जी आहे ही एक ज्ञानशाखा या ठिकाणी निर्माण झाली दिसून येतं किंवा पाहायला भेटतं. मानवी भूगोलातील आर्थिक या शाखेची एक उपशाखा म्हणून या कृषी भूगोलाचा स्वतंत्र अभ्यास 20व्या शतकात जो आहे हा 20व्या शतकाच्या उत्तरार्धात या ठिकाणी झालेला दिसून येतो किंवा पाहायला भेटतो. आता कृषी भूगोलाचा अर्थ तुम्ही या ठिकाणी समजावून घ्या. कृषी भूगोल ही संकल्पना ॲग्रिकल्चर व भूगोल म्हणजे कृषी व भूगोल, ॲग्रिकल्चर आणि जॉग्राफी या 2 शब्दाची तयार झालेली आहे. आता या दोन्ही शब्दाचा अभ्यासाच्या अनुषंगातून घटक विषय दर्शवताना जर विचारात घेतलं तर कृषी भूगोल जो आहे हा शब्द विषयाचा अभ्यास जर पाहिला तर भूगोल हा शब्द विषय हाताळण्याची पद्धती या ठिकाणी दर्शवतो. तर कृषी हा जर घटक पाहिला तर शेतीच्या संदर्भामध्ये याचा विचार या ठिकाणी करण्यात येतो. कृषी म्हणजे काय तर ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर शब्द कृष या धातूपासून जो आहे हा कृषी या धातूपासून या ठिकाणी निर्माण झाला दिसून येतो. आता तुम्ही माझ्या पुढे पाहू शकता, तुम्ही या ठिकाणी मी जो काही सेंटरमध्ये आहे या अनुषंगातून जर पाहिलं तर कृष या मूळ धातूपासून निर्माण झालेला आहे आणि कृष या धातूचा अर्थ जर पाहिला तुम्ही तर नांगरणे असा होतो. जमीन नांगरून बी पेरणे या शब्दामध्ये हा कृषीचा अर्थ जो आहे हा कृषीचा अर्थ या ठिकाणी मानला दिसून येतो. याला पर्यायी इंग्रजी शब्द काय आहे तर ॲग्रिकल्चर. इंग्लिशमध्ये याला ॲग्रिकल्चर म्हटलं जातं. ॲग्रिकल्चर हा शब्द जर पाहिला तुम्ही आता या ठिकाणी पुढे पहा. ॲग्रिकल्चर हा जो शब्द आहे हा ॲग्रिकल्चरा या लॅटिन शब्दापासून ॲग्रिकल्चर हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. ॲग्रिकल्चर लॅटिन शब्द 2 वेगवेगळ्या शब्दापासून आहे. याच्यातला ॲगर म्हणजे ॲगर AGER ॲगर म्हणजे जर पाहिलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो ॲगर शब्द आहे म्हणजे फील्ड किंवा क्षेत्र व कल्चरा हा शब्द जर पाहिला म्हणजे मशागत करणे किंवा टू बी कल्टिवेट अशा 2 वेगवेगळ्या मूळ शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणूनच शेती म्हणजे जमिनीची मशागत करणे जी आहे ही जमिनीची मशागत करणे या ठिकाणी मानलं जातं. आता थोडक्यात जर कृषीचा अभ्यास करून विचार घेतलं जमिनीतून पीक घेण्याची कला व शास्त्र म्हणजे शेती असं तुम्ही प्रारंभीच्या काळामध्ये म्हणू शकत होता. पण आज या शब्दाचा अर्थ एवढा मर्यादित आहे का तर नाही. कृषी म्हणजे जमिनीतून पीक घेण्याची कला एवढाच मर्यादित कृषीचा अर्थ तुम्ही या ठिकाणी विचारात घेऊ नका. तर आज परिस्थितीला याचा अर्थ व्यापक स्वरूपामध्ये पाहायला भेटतो. नैसर्गिक पर्यावरण, मानवी गरजा, सभोवतालचे वास्तव याचा म्हणजे या पूर्ण घटकांचा मी काय काय सांगितलेलं आहे की नैसर्गिक पर्यावरण असेल, मानवाच्या ज्या काही गरजा असतील आणि सभोवतालचं मानवाचं जे काही वास्तव आहे याचा एकत्रित विचार करून जमीन कसण्याची कला म्हणजे शेती किंवा कृषी जी आहे हे कृषी तुम्ही या ठिकाणी सांगू शकता किंवा पाहायला भेटतं. आता काळानुसार याच्यामध्ये बराचसा बदल जो आहे हा बदल या ठिकाणी झालेला दिसून येतं. जे काही औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल या सगळ्या घटकाचा शेतीवर प्रभाव जो आहे हा प्रभाव या ठिकाणी पडलेला दिसून येतं आणि त्या अभ्यासाच्या विषयामध्ये
बरेचसे बदल जे आहेत हे बदल तुम्हाला या ठिकाणी झाले दिसून येतात किंवा पाहायला भेटतात. म्हणूनच कृषी भूगोलाचा विचार करत असताना ह्या सगळ्या बाबीचा विचार या ठिकाणी घेण्यात येतो. आणि 21व्या शतकाच्या बाबतीत जर बोललो आपण तर 21व्या शतकामध्ये कृषीचा जर विचार केला तर फक्त पिकाच्या उत्पादनाशी याचा संबंध राहिलेला नाही. याच्यात वेगवेगळ्या व्यवसायाचा बी समावेश जो आहे हा वेगवेगळ्या व्यवसायाचा बी समावेश या ठिकाणी करण्यात आलेला दिसून येतो. याच्यात प्रामुख्यानं कुक्कुटपालन असेल, पशुपालन असेल, वराह पालन असेल, शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, मधुमक्षिका पालन असेल, मत्स्य, रेशीम निर्मिती या अनेक क्रियांचा समावेश या शेती क्षेत्रामध्ये जो आहे हा शेती क्षेत्रामध्ये या ठिकाणी झाला दिसून येतो. आणि त्या कारणामुळे आधुनिक अर्थ ज्या शेतीचा म्हणलं जातं हा या ठिकाणी थोडासा वेगळ्या स्वरूपामध्ये घेण्यात येतं. मानवी गरजांसाठी पिके व पशुधनाचे हेतुपूर्वक संगोपन करणे म्हणजे या ठिकाणी कृषी भूगोल जे आहे हे कृषी भूगोल या ठिकाणी मांडलं जातं किंवा पाहिलं जातं. कृषी भूगोलाच्या व्याख्या काय काय आहेत आपण ते आता या ठिकाणी पाहूयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कृषी भूगोलाच्या व्याख्या जे काही अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे या अर्थावरून कृषी भूगोलाच्या बऱ्याचशा व्याख्या तुम्ही या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यातली पहिली व्याख्या पाहूया. ऑस्टेंबा यांच्या मते कोणत्याही प्रदेशाचे आकलन हे त्या प्रदेशातील शेतीच्या सर्वकष अभ्यासातून होत असते. म्हणून प्रादेशिक आकलनात्मक दृष्टीने केलेला कृषी क्षेत्राचा अभ्यास म्हणजे कृषी भूगोल जे आहे हे कृषी भूगोल या ठिकाणी मानले दिसून येतं किंवा पाहायला भेटते. 1964 मध्ये ही व्याख्या जी आहे हे 64 मध्ये व्याख्या या ठिकाणी केलेली दिसून येतं. त्याच्यानंतर सायमन्स एल.जे. यांच्या मते कृषी व्यवसाय आणि त्यातील व्यवहार यांचा स्थल काल सापेक्ष अभ्यास म्हणजे कृषी भूगोल जे आहे हे कृषी भूगोल या ठिकाणी मानले दिसून येतं किंवा पाहायला भेटतं. या अनुषंगातून अजून काही तज्ञांनी कृषी भूगोलाच्या व्याख्या ज्या केलेल्या आहेत याच्यात लीड्स एल.जे. कृषी गुणधर्मानुसार प्रादेशिक सहसंबंध व विभिन्नत्व अभ्यासली जाणारी ज्ञानशाखा म्हणजे या ठिकाणी कृषी भूगोल जे आहे हे कृषी भूगोल म्हटलं जातं. तर हिलमन्स आर यांनी 1911 मध्ये कृषी भूगोलाची व्याख्या केलेली आहे. कृषी भूगोल म्हणजे विविध खंडातील, देशातील, राष्ट्रामधील पिकाचा तुलनात्मक अभ्यास करणे म्हणजेच कृषी भूगोल जे आहे हे कृषी भूगोल म्हणण्यात येतं. याच्या व्यतिरिक्त बर्नहार्ड यांनी कृषी भूगोलाची व्याख्या केलेली आहे. कृषी भूगोल म्हणजे अभिक्षेत्रीय भिन्नता आणि त्यास कारणीभूत असणारे घटक यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कृषी भूगोल जे आहे हे कृषी भूगोल म्हणून या ठिकाणी मांडण्यात येतं किंवा पाहायला भेटतं.